बोलच मार. अरे आता ब्रेक कर आरामात. हो. पूर्ण विश्वास आहे की तू गाडी चालवशील म्हणून मी बिंदास उतरलो खाली आणि बोललो चालव. तर खूप भारी वाटलं. असंच फक्त गाडीच नाही, येणारे सगळे गोष्टी तू अशाच खूप चांगल्या पद्धतीने हँडल करशील हे पण मला माहिती आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर आणि माझ्यासोबत आहे स्नेहल. तर आज आम्ही गाडी शिकायला आलो. शिकायला म्हणजे स्नेहल आज गाडी पहिल्यांदा चालवणार आहे. तिने ह्याच्या आधी पण स्कूटी मी तिला शिकवले, पण जेवढी मला चांगली नाही चालवते तेवढी ती स्कूटी चांगली चालवते. तर आज बघूया, आज स्नेहलचा पहिला दिवस आहे गाडी शिकण्याचा. तर स्नेहल तुला कसं वाटतं आज? भीती वाटते खूप. तर स्नेहल बोलते भीती वाटते, पण मला कॉन्फिडन्स आहे की ती नक्की गाडी चांगली चालवेल. तर बघूया आपण. आता मी जो आहे तुम्ही बघू शकता एरिया, जास्त गाड्या वगैरे नाही आहेत आणि ग्राउंडवरती सगळ्या चिखल आहे, याच्यामुळे ग्राउंडवर जाऊ शकत नाही आम्ही. तर हा एरिया थोडा चांगला वाटला मला गाडी शिकवायला. तर आपण जाऊया, स्टार्ट करूया. चल. तर आलो आहे आम्ही गाडीच्या आतमध्ये आता आणि थोडं बेसिक स्नेहलला सांगतो काय काय करायचं आहे. स्नेहल, आपल्या पायाखालीच्या 3 गोष्टी बरोबर? हो. क्लच, ब्रेक आणि ॲक्सिलेटर. हो. तर आधी आपल्याला ॲक्सिलेटरची गरज नाही आहे, फक्त क्लच आणि ब्रेक या 2 गोष्टी तुला वापरायच्या आहेत. तर पहिला काय करशील, आपल्या गाडीचा हँडब्रेक आहे, ठीक आहे. तो हँडब्रेक काढायचा नाही आपल्याला आधी, आणि गाडी बघायच्या आधी न्यूट्रलला आहे का, ठीक आहे. सगळं रेडी आहे आता, ठीक आहे. आता गाडीचा सेल्फ मार, क्लच पकडून. ओके, तर गाडी आपली स्टार्ट झाले. आता नेक्स्ट क्लच आणि ब्रेक दोन्ही पण दाबून ठेव. ओके, आता हँडब्रेक सोड. ठीक आहे. आता फर्स्ट टाक, जसं तुला सांगितलं फर्स्ट टाक. क्लच पूर्ण दाबलेस ना? हां, टाक फर्स्ट. ओके, थांब. आता म्हणजे पाऊस बघा केवढं जोरात चालू आहे. ऑरेंज अलर्ट आहे मुंबईमध्ये आणि आम्ही आज संडेला गाडी शिकायला आलो आहे, ठीक आहे. आता सेम क्लच आरामात सोड, ब्रेक आणि क्लच आरामात दोन्ही पण सोड. जाऊ दे. हां, फायनली स्नेहलने फर्स्ट अटेम्प्टमध्येच गाडी चालवली. थोडी गाडी लेफ्ट लागे. ओके, येईल तुला असते असते जजमेंट देते बरोबर गाडीचा. पहिल्यांदाच एवढी गाडी चालवलीस, मी पण एवढी चालवली गाडी पहिल्यांदा. आता ब्रेक कर आरामात. हो. क्लच दाबलास ना फुल. हम गाडी न्यूट्रल करूया. ओके, ठीक आहे. आता सांग मला कसं वाटलं तुला फर्स्ट एक्सपिरियन्स गाडीचा? माहित नाही मला, मी कशी चालवते. मला एकच भीती आहे, रायनोला काय झालं नाही पाहिजे. रायनोला काय नाही होणार, तू बिंदास चालव. गणपती बाप्पा आहेत आपल्यासोबत. तर आता सेकंड ट्राय. आता सेम गाडी आपल्याला मागे घे, फक्त रिवर्स टाक, कारण की आपल्याकडे जागा थोडी कमी आहे. तर पुढे मागेच चुकूया आजच्या दिवस आपण. घे, रिवर्स टाक, क्लच पूर्ण दाब. दाबलाय. असं नाही करायचं बघ, क्लच पूर्ण दाबलास नाही. एक मिनिट थांब. हा गाडी पूर्ण इकडे घ्यायचा, नंतर मागे करायचं. पडला, घे. जाऊ दे, सेम जाऊ दे, जाऊ दे, कोण नाही मागे. जाऊ दे, सावकाश सावकाश. जाऊ दे, जाऊ दे, घाबरू नको, जाऊ दे. तर म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट होता स्नेहलचा. ह्याच्या आधी स्नेहलने कधी गाडी चालवली नव्हती, ती फर्स्ट टाइम बसली. आणि ॲक्च्युली नवीन ड्रायव्हर असला की गाडी जेव्हा पहिल्यांदा आपण क्लच सोडतो ना, तेव्हा गाडी बंद पडते. पण हिचा एवढं परफेक्ट गाडी चालवली ना की पहिल्यांदाच गाडी बंद पण नाही पडली. आणि मला तर कॉन्फिडन्स होता की नक्की गाडी चालेल बरोबर. आणि आता बरोबर पुढे येऊन परत मागे आणले. तर थोडं आता मी टर्न मारत गाडी ठेवणार, बघूया कसं जमतंय स्नेहलला. तर करूया स्टार्ट. स्टार्ट स्टार्ट. जाऊ दे, थोडा राईट मार. आपल्या गाडीला एक फंक्शन चांगलं आहे, पार्क असिस्ट आहे. त्याने मागे पण दिसतं, पुढे जाताना मागून पण येते का. जाऊ दे, मार फुल.
इथे बघ स्टेअरिंगचं दाखवतो आपल्याला किती राईट मारलं असते. मार अजून थोडासा. हां क्लच पूर्ण नको सोडू. जाऊ दे जाऊ दे बरोबर आहे. मार लेफ्टला. क्लच सोड क्लच. थोडी राईटला ठेव. थोडी राईट घे राईट घे. आरामात आरामात. हां आता थोडी लेफ्टला घे. एकदम परफेक्ट. आता इथून गाडी टाका लेफ्ट साईडने. कोण नाही टाक लेफ्ट. थोडं मार थोडासा. हां बस बस सरळ कर. ओके मस्त. आता गाडी फिरव. तिकडून राईटला आहे गाडी राईटला. हां इथून आता पूर्ण टर्न मार लेफ्ट साईडने. भारी रे एकदम. लगेच शिकलीस गाडी तू. याला सरळ कर आधी. हां जाऊन दे बसेल टर्न. जाऊ दे मार. सोड क्लच. जाऊ दे पूर्ण क्लच सोडून आरामात टर्न मारा. जाऊ दे नाही तर जाऊ दे. आता टेन्शन नाही. आता मागे बसणार. जाऊ दे मार फुल. त्याच रोडला गे राईटच्या. परफेक्ट. भारी भारी. एवढं लगेच तर मी पण नाही शिकलेलो. काय पण जाऊ दे सरळ. बघा मंडळी एकदम पहिल्या दिवशी स्नेल पास झाले. तिला मी बोललो ड्रायव्हिंग क्लासला आपण जाऊया तर ती बोलतो नको तूच शिकव. तर आला मी डायरेक्ट. एक रिझन आहे कारण मी स्कूटी आणि बाईक त्याच्याकडनंच शिकले आणि जे काही मी आज चालवते स्कूटी आणि बाईक परफेक्ट ते अक्षयमुळेच. पण ॲक्च्युली स्वतःबद्दल पण कॉन्फिडन्स तिचा आहे. म्हणजे जी गोष्ट ती करते ना ती मनापासून करते त्याच्यामुळे ती लवकर एखादी गोष्ट कॅच करते. पण आज ती आम्ही आलो फक्त 1-2 राऊंडमध्येच ती लगेच. मी एवढं काही सांगितलं पण नाही तिला. क्लच ब्रेक ॲक्सिलेटर 3 गोष्टी आहेत. हा गिअर आहे आणि हँड ब्रेक आहे बस आणि स्टेअरिंग. पण तिला स्टेअरिंगचा पण जजमेंट एवढा फास्ट आला ना. मी तर पहिल्या दिवशी जेव्हा गाडी चालवली तेव्हा मी ती स्टेअरिंग कुठे काय फिरवली मला अजून पण आठवत नाही. त्याच्या मागे एक सिक्रेट आहे. हां काय सिक्रेट आहे? बाजूला बसून ऑब्झर्व करायचं अक्षय काय करत असतो ते. तेच हुशार आहेस तू म्हणून ती लवकर गाडी पण तशीच बघून म्हणजे स्कूटी पण ट्रॅफिक मध्ये वगैरे अक्षय कशी चालवतो. स्कूटी नाही येत खरं त्याला चालवता. स्कूटीवर जाम खड्डा बिड्ड्यातून उडवतो तू. ऍक्च्युली मला बाईकची सवय असते. मला स्कूटी तशीच त्याच स्पीडला कंटिन्यू करतो. त्याच्यामुळे स्कूटी जास्त फील होतं खड्डे वगैरे असेल तर. बाईकवरती एवढं नाही होत. त्याच्यामुळे स्कूटी मी हिच्या मागे बसतो एकदम आरामात. ती स्कूटी एकदम पद्धतशीर गाडी चालवते. खड्डे बिड्डे एकदम परफेक्ट. मी तर त्या उडत नव्हतं स्कूटी. तर मंडळी आता स्नेहल एकटीच गाडी चालवणार आहे. थोडी रिस्क आहे पण मला माहिती आहे माझ्या म्हणजे तिच्यावर माझा खूप कॉन्फिडन्स आहे विश्वास आहे की नक्की गाडी चालवेल. तर बघूया आता स्नेहल एकटीच गाडी चालवणार आहे. स्नेहल रेडी आहेस? स्टार्ट. आरामात सावकाश. जाऊ दे. ऑल द बेस्ट. जाऊ दे मस्त. जाऊ दे. बस थांबव. नाही मार फुल मार टर्न. आता स्नेल जागेवर टर्न मारणार इकडे. मार फुल. येऊ दे. आरामात सोड क्लच. आरामात सोड. येऊ दे येऊ दे. क्लच पूर्ण नको सोडू बघते. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. बरोबर आहे. येऊ दे. मार फुलच मार. अरे काय नव्हतं. येऊ दे. काय बोलतेस? मध्ये उभा राहिली तर गाडी कशी चालवणार? मी लांब बरं. येऊ दे लांब उभं मला कशी जरा कट करून जाणार. येऊ दे येऊ दे. सरळ कर. हां सरळ कर.
कर सरळ, बरोबर आहे, येऊ दे, जाऊ दे, सरळ कर, सरळ कर, हा जाऊ दे. तू तर परफेक्ट ड्रायव्हर झालीस एका दिवसामध्ये. मग हा किती भारी चालवली गाडी, असं वाटत नाही की ती गाडी पहिल्यांदा चालवते. तर स्नेल, काय तुझा एक्सपिरियन्स पहिल्या दिवशी गाडी कसं वाटतं चालवून तुला? मला मजा आली, छान वाटतंय, शिकायला मिळालं. आणि कशी आपली गाडी? राईड नव्हतं काय, एक नंबरच आहे. ते पण एक नंबर गाडी चालवलीस. तर पहिल्या दिवशी स्नेहला चांगला कॉन्फिडन्स आला आहे, तर आम्ही डायरेक्ट शॉर्टला हायवेला रोड आहे सेक्टर 10चा, तिकडे चालू म्हणजे गाडी चालवून बघतोय आता. बघूया कसं वाटतं स्नेहला गाडीमध्ये. ॲक्च्युली तिला पूर्ण सगळ्या परफेक्ट समजलं गाडी, फक्त स्टेअरिंगच्या जजमेंटचा थोडा इश्यू आहे. तर बोला मेन रोड तुला कळेल नक्की काय आहे ते. तर जाऊया आपण. चल, पहिल्या दिवशी आम्ही चाललोय मेन रोडवरती. हां चल, बरोबर, जाऊ दे, सरळ जायचं ना. सरळ जाऊ दे, जाऊ दे, चल सोड, चल जाऊ दे, जाऊ दे, चल थांब, रिक्षावाला बघ, जाऊ दे, तिकडे घे, थांब, स्कॉर्पिओ जाऊ दे, थोडी गाडी लेफ्टला घे. अरे देताय जाऊन, थांब जरा. चल इकडे असतं रे, असे इकडेच नको ठेवू, मग सरळ सरळ. हां बस, जाऊ दे. हे मला येत नाही स्पीड ब्रेकर. हां काहीच नको करू, ते फक्त क्लच सोडून क्लच प्रेस कर आणि परत सोड. ब्रेक नाही दाबायचा. आता गाडी ब्रेक आपण एवढी स्लो आहे तर ब्रेक दाबायची गरज नाही आपल्याला. शपथ, हे नाही शिकवलंय तू. काहीच नको करू, जाऊ दे, गाडी एवढ्या स्लोमध्ये निघून जाईल. गाडी किती स्पीड आहे आपल्या गाडीची? 10ची 9ची स्पीड आहे. जाऊ दे, एवढ्या स्पीड गाडी निघून जाईल आपली आरामात. तिथं बघितलंस जायला. हां हां, शिकली गाडी लगेच. मग जाऊ दे, जाऊ दे. गणपती बाप्पा मोरया. गाडी लेफ्टला घ्या. जाऊ दे, जाऊ दे, एकदम परफेक्ट चालवतेस. डायरेक्ट हायवेला जावे असंच? नाही नाही नाही, खाऊ नाही, गाडी आहे. भीती वाटते? कोण गाड्याला की पळायला लागेल. काय नाही, चल चालवते बरोबर. आमचा क्रिकेटचं ग्राउंड आहे, आता पावसामुळे सगळं बंद आहे क्रिकेट. आता पण तुला बोल ना, गाडी तर चढली ना की क्लच सोडून टाक परत. क्लच दाबू आता पहिला? नको नको, जाऊ दे, एवढंच क्लच सोडलेलाच आहे. राहू दे, नॉर्मल स्पीडला एवढ्या स्पीडला चालेल. 7च्या स्पीडला काय नाही मतदान का लागणार. जाऊ दे, परफेक्ट, बरोबर आहे. शिकलीस तू गाडी, आता गावाला डायरेक्ट नेशील. अशा स्पीडने गेलं तर 4 दिवस लागतील. कशाला, लगेच जाऊ दे. तुला आता एवढी भीती नाही वाटत ना? समोर आपल्याला दिसतं, आपल्याला समोरचं आपल्याला पाय तेवढंच बघायचं असतं. समोरचं तर मला पण दिसत नाही एकदम. काय आता इथून टर्न कसं मारायचं? नीट होते, तिकडून वरती करतो. हां, पहिला राईटला गाडी बघ, थोडासा ब्रेक कर गाडीचा, थोडासा ब्रेक कर. जाऊ दे, स्कूटीवाली पण. चल आता कोण नाही, सोड क्लच. आता पहिला फिरवू की पुढे घेऊ? थोडीशी पुढे घे, अजून पुढे घे. असं उतरून डायरेक्ट ब्रेक नाही सोडायचा, गाडी मागे जाईल. सोड क्लच, थांब, गाडी जाऊन देते. जाऊ दे, ब्रेक पकड. उतरणीमध्ये ना बरोबर क्लच सोडायचा, एकदम परफेक्ट. सोड क्लच. आता हां, इंजिन लोडेल ना, पूर्ण नको सोडा, गाडी समोर जाईल. ब्रेक कर आरामात. बरोबर आहे, आम्ही लेफ्ट मारलाय. थोडासा वेळ लागला पण काय नाही एवढी. तर मी तर किती वेळ वाढलेला लेफ्ट राईट मारायला. पण स्नेल पहिल्या दिवशी एवढ्या गाडी चालवते ना की असं वाटतच ना की ती पहिल्या दिवशी गाडी चालवते. परफेक्ट.
अजून फक्त एक दिवस गाडी चालू असणार, डायरेक्ट आपण हायवेला गाडी घेऊन जाऊ. एकदम परफेक्ट चालवते गाडी. जाऊ दे, थोडासा ॲक्सिलेटर दे, थोडासा ॲक्सिलेटर जाऊ दे. सो अक्षय, तुला कसं वाटतं मी गाडी चालवल्यानंतर? मला ॲक्च्युली खूप भारी पण वाटते, कारण की मी जसं म्हणालो की तू म्हणाली तसं याच्या आधी मी तुला ॲक्टिवा शिकवलेली आणि माझा एवढा कॉन्फिडन्स आहे की जसं तू ॲक्टिवा चालवलंस आतापर्यंत, म्हणजे माझ्यापेक्षा चांगली ॲक्टिवा चालवतेस, तसंच पुढे काही दिवसामध्ये ही पण गाडी तू माझ्यापेक्षा चांगली चालवशील एवढा माझा विश्वास आहे. म्हणून मी मगाशी डायरेक्ट ॲक्च्युली फर्स्ट डेला असं म्हणून उतरत नाही, थोडी मी रिस्क घेतली की बाहेर उभा राहून तू एकटीनेच गाडी चालवलीस, म्हणजे त्याच्यावरच तुला समजलं असेल की विश्वास किती आहे तुझ्यावरती माझा, कारण की मला पूर्ण विश्वास आहे की तू गाडी चालवशील. म्हणून मी बिंदास उतरलो खाली आणि बोललो चालव. तर खूप भारी वाटलं. असंच फक्त गाडीच नाही, येणारे सगळे गोष्टी तू अशाच खूप चांगल्या पद्धतीने हँडल करशील हे पण मला माहिती आहे. तर खूप भारी वाटलं म्हणजे मला तू गाडी चालवून. आता मला टेन्शन नाही, म्हणजे आता मी साईडला बसून मस्त कुठे फिरायला जाऊ शकतो. आता तू सांग मला फिरायला कुठे नेणार आहेस? अजून मला थोडं शिकू दे नीट, मग मी नेईन तुला फिरायला. तुला अजून फक्त एक दिवस तू गाडी चालवलीस की तू एकदम परफेक्ट. बस मस्त भारी वाटलं एकदम तू गाडी चालवल्यानंतर. तर म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये हाच होता की आम्ही आमच्या रायनूला पहिल्यांदा स्नेहलनी चालवली आणि स्नेहलनी म्हणजे गाडी याच्यात कोणतीच चालू नव्हती. तर थोडी भीती वाटत होती मला, पण एवढा विश्वास होता की नक्की ती गाडी चांगली चालवेल आणि तिने चालवलीसुद्धा. कारण की पहिल्या दिवसामध्ये एवढंच ग्राउंडमधून परत मेन रोडवरती गाडी चालवणं एवढं इझी नसतं, कारण की जो चालवतो त्यालाच कळतं. ती पण थोडी तिला भीती वाटत होती, पण त्यांनी परफेक्ट गाडी चालवली. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.